ठिकाणी आपण ज्यांच्या आतुरतेने वाट पाहत होतो ते या ठिकाणी मान्यवर उपस्थित होत आहेत। आपण पाहत आहे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नक्कीच नगर अध्यक्षा सौभाग्यवती तेजश्रीताई करुंजले पाटील यांच्या ठिकाणी स्पर्धेमध्ये नक्कीच आगमन होणार आहे आणि आपण पाहत आहेत त्यांच्या समेत अभिजित दादा करुंजले देखील असतील, त्याचबरोबर नगरसेविका मोरिवलीच्या आमच्या ठिकाणी वैशालीताई थेट्टे या सर्व मान्यवरांच्या ठिकाणी आगमन होणार आहे। स्वागतम सुस्वागतम या ठिकाणी नगरसेविका आपण पाहतात मोरिवलीच्या आमच्या नक्कीच वैशालीताई थेट्टे यांच्या ठिकाणी आगमन झाले। त्यांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल। सरपंच चषकामध्ये मान्यवरांच्या ठिकाणी आगमन झाले आणि सर्वच या ठिकाणी मान्यवरांचं आपण स्वागत करूया। त्याचबरोबर आमचे ज्ञानेश्वर दळवी असतील, त्यानंतर आमच्या या ठिकाणी त्यांचा सर्व मित्र परिवार ज्ञानेश्वर दळवी आणि त्याचबरोबर गणेश दादांचे देखील आगमन झाले। सर्व मान्यवरांचं आपण मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। आदरणीय या ठिकाणी आपण पाहत आहेत ज्ञानेश्वर दळवी, त्याचबरोबर नगरसेविका आमच्या मोरिवलीच्या नक्कीच वैशालीताई थेट्टे या ठिकाणी उपस्थित होत्या। सर्व महिला वर्गांचं सर्वांचं आपण करूया मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। फटाक्यांच्या आतिषबाजीनं सर्वांचं आपण मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। आपण बक्षीस समारंभाला देखील सुरुवात करणार आहोत। त्याच्या अगोदर या ठिकाणी विनंती असेल लहान मुलांना थोडंसं बाजूला घ्या, सन्मान आपण करणार आहोत। व्यासपीठावरती उपस्थित या ठिकाणी मान्यवर त्यांचा विशेष सन्मान केला जाईल आणि कोळेगाव संघाचे सर्व खेळाडू बघा यायचं लगेच। टीम कोळेगाव संघ बबलू पाटील अँड कंपनी लगेच आहे आपण, त्याचबरोबर शेलापाटा संघ आपण देखील यायचं आहे। सर्वांसाठी चेअर्स ठेवल्यात, खुर्च्या ठेवल्यात बसण्यासाठी, लगेच याचे सर्व खेळाडूंनी, कारण की आपण पारितोषिक वितरण सोहळ्याकडे लगेच वळणार आहोत काही सन्मान केल्यानंतर। दोन्ही संघाचे खेळाडू या चॅम्पियन संघ या स्पर्धेतील कोलेगाव टीम ज्यानं आज देखील विक्रम रचलाय। धावा बनवायच्या होत्या, आपण पाहिले गेले तर नक्कीच टोटल 23 आणि 23 धावा बनवण्यापासून रोखलं। आज देखील एक चेंडू एका धावेची गरज होती आणि सामना जिंकला कोळेगाव टीमने। आणि काल देखील सेमीफायनलमध्ये एक चेंडू एकाची गरज होती आणि त्या देखील धावा बनवून दिल्या नाहीत आणि तो देखील सामना जिंकला होता। चला सन्मानाकडे आम्ही वळतोय। कॅमेरामॅन रोशन फराट आपण रेडी असाल अपडेटर आमचे। चला मुख्य अतिथी कक्षामध्ये या ठिकाणी नगरसेविका सौभाग्यवती वैशालीताई थेट्टे या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचा शुभ सन्मान केला जाईल। मी सरपंच आमच्या या ठिकाणी शांतताईंना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण आज सन्मान करायचा आहे। या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपण सन्मान करूया। वैशालीताई थेट्टे या ठिकाणी उपस्थित आहेत, नगरसेविका मोरिवलीच्या, आणि त्यांनी वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली, अमूल्य वेळ दिलाय, त्यांचा आपण शुभ सन्मान मुख्य अतिथी कक्षामध्ये करतोय ठिकाणी केलाय। त्याचबरोबर आपण आता सन्मान करणार आहोत जयश्रीताई मार्पे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, सरपंच आहेत आणि त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करावा। मी आमच्या सरपंच ताईंना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण जयश्रीताई मार्पे यांचा देखील विशेष सन्मान करावा।
होत असताना आपल्या मुख्य अतिथी कक्षामध्ये आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर या ठिकाणी विळात वेळ काढून मान्यवर उपस्थित राहिलेत. तर जयश्रीताई मारपे ज्या सरपंच आहेत त्यांचा देखील आपण विशेष सन्मान करतोय. आमच्या सगळं महिलांना विनंती करतो आपण या पालिगावच्या सर्व महिला असतील त्यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. समाज डीजे हा सन्मान या ठिकाणी होत असताना मुख्य अतिथी कक्षामध्ये आमच्या जयश्रीताई मारपे यांचा त्यांचा देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल. त्याच्यानंतर आमच्या या ठिकाणी समाजसेवक पाळीगावचे ज्ञानी दळवी यांचा देखील आपण शुभ सन्मान करूया. ज्ञानीदादा दळवी यांना देखील विनंती करते आपण पुढे यायचं आहे. आपला शुभ सन्मान आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये केला जाईल. त्यांचा मित्रपरिवार देखील उपस्थित आहे. गणेशदादा देखील असतील त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल आणि ज्ञानीदादांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. दरम्यान या ठिकाणी महिलांचा या ठिकाणी मी विशेष आभार व्यक्त करतोय. खास करून वैशालीताईंचा आणि जयश्रीताईंचा विशेष आभार. ज्ञानीदादा दळवी यांचा देखील आपण सन्मान करतोय. मुख्य अतिथी कक्षामध्ये आपण हा सन्मान या ठिकाणी करत असताना मायेची प्रेमाची उद्धार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान स्वीकारत असताना ज्ञानीदादा दळवी टीजे. धन्यवाद. ज्ञानीदादांचा देखील विशेष आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय नक्कीच नगरसेवक तुळशीरामजी चौधरी साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. विनंती असेल मान्यवरांना विनंती करतो की आपण यावं पुढे आणि आपला सन्मान स्वीकारावा. सन्मान या ठिकाणी होतोय. नगरसेवक या ठिकाणी तुळशीरामजी चौधरी साहेब उपस्थित आहेत. त्यांचा विशेष सन्मान केला जाईल मुख्य अतिथी कक्षामध्ये. आमच्या या ठिकाणी जगनशेठ ठाकरे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करावा. दोन्ही मान्यवर आमचे जा आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. आभार व्यक्त करेल. त्याचबरोबर साहिलजी चौधरी देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. साहिलजी चौधरी साहेबांना देखील विनंती करतो आपण देखील या ॲडव्होकेट नरेश ठाकरे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करणार आहोत. स्पर्धेचे शिल्पकार आमचे ॲडव्होकेट नरेश ठाकरे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. साहिलजी चौधरी साहेब देखील या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांचा देखील विशेष सन्मान होतोय. त्याचबरोबर या ठिकाणी सन्माननीय आदरणीय जगदीशजी थेटे साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करतो आपण यावं पुढे आणि आपला शुभ सन्मान या ठिकाणी स्वीकारावा. सुरेशदादा ठाकरे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान देखील आपण करावा मुख्य अतिथी कक्षामध्ये. भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक या ठिकाणी जगदीशजी थेटे साहेब यांचा देखील आपण विशेष सन्मान करतोय मुख्य अतिथी कक्षामध्ये. नंतर आमचे म्हात्रेपाड्याचे किरण म्हात्रे त्यांना देखील विनंती करतो आपण यावं पुढे. किरण म्हात्रे जे नक्कीच पुरस्कर्ते आहेत, समाजसेवक आहेत आणि त्यांचा देखील आपण विशेष सन्मान करतोय. शेलारपाडा संघ असो अनेक सारे संघ ते पॅक करत असतात. रायगड असो ठाणा असो नामवंत खेळाडू देखील आहेत. म्हात्रेपाड्याचे एक चांगले व्यक्तिमत्व देखील आहेत. आदरणीय किरणजी म्हात्रे साहेबांचा देखील आपण आज सन्मान मुख्य अतिथी कक्षामध्ये करतोय.
त्याच्यानंतर विनोदजी ठाकरे देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करायचा आहे. विनोदजी ठाकरे त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करायचा आहे. मुख्य अतिथी कक्षामध्ये मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान होत आहेत. सन्मान या ठिकाणी कंप्लीट होतील. आता त्याच्यानंतर आम्ही थोडेसे काही सन्मान राहिले असतील ते करणार आहोत. गणेश दादांचा देखील सन्मान केला जाईल. गणेश दादांना देखील विनंती करतो आपण देखील यावा, आपला देखील सन्मान केला जाईल. गणेश दादा आपण या. आमचे मित्र या ठिकाणी गणेश दादा देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील विशेष सन्मान आपण करूया. एक चांगले व्यक्तिमत्व, साधा स्वभाव ज्यांचा नेहमीच आपण पाहिलाय, गणेश दादा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करतो मुख्य अतिथी कक्षामध्ये मान्यवरांच्या आणि आयोजकांच्या उपस्थितीमध्ये. ठिकाणी अजून एक करणार आहोत आपण या ठिकाणी ज्यांनी मात्र 2 दिवस पंचांची भूमिका घेतली ते आमचे पंच मनोज यांचा सन्मान करायचा आहे. पंच मनोज आमचे कुठे असतील तर लगेच या. अंपायर होते, गेलेत का? चला गेलेत, ते थोडेसे घाईवरती होते. त्याच्यानंतर आपण शुभ सन्मान करतो या अतिथी कक्षामध्ये. ओमसाई MTC या वाहिनीद्वारे आपण स्पर्धा कव्हर केली. ओमसाई MTC या वाहिनीचा सन्मान करणार आहोत. रोशन पराड आपण जायचं आहे. ओमसाई MTC या वाहिनीचा सन्मान आपण करूया. अनेक साऱ्या वाहिन्या निघाल्या, परंतु श्री मलंगडची या ठिकाणी नामवंत वाहिनी ओमसाई MTC क्वालिटी विथ क्लॅरिटी ज्यांच्या माध्यमातून नेहमीच पाहिली आहे, त्यांचा आपण शुभ सन्मान करतोय मुख्य अतिथी कक्षामध्ये. ज्याचे फाउंडर आहेत आमचे मित्र सागर फराट आणि रोशन फराट. त्याच्यानंतर आपण शुभ सन्मान करूया मंडप डेकोरेटर्स शनिदासजी पाटील. शनिदास पाटील ज्यांनी मात्र ही मंडपाची व्यवस्था या ठिकाणी आम्हाला करून दिली आणि व्यासपीठ उपस्थित करून दिलं. शनिदासजी पाटील आपण असाल तर या लगेच, आपला देखील सन्मान केला जाईल. या ठिकाणी उपस्थित आहेत समाजसेवक, त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. दर्शनजी जाधव देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण विशेष सन्मान करणार आहोत. तत्पूर्वी हा सन्मान होता आमचे मंडप डेकोरेटर्स शनिदासजी पाटील यांचा. दर्शन या ठिकाणी यायचे, दर्शनजी जाधव यांचा देखील विशेष सन्मान केला जाईल. आदरणीय दर्शनजी जाधव यांचा सन्मान करायचा. त्याच्यानंतर आपण सन्मान करणार आहोत या ठिकाणी आमचे ज्यांनी 2 दिवस आमच्या आवाजाची काळजी घेतली, आपल्या गाण्यातून त्यांनी एंटरटेनमेंट केलं खऱ्या अर्थानं नक्कीच प्रेक्षक वर्गांना, ते आमचे DJ मोकाशी अर्थातच विजय मोकाशी यांचा आपण सन्मान करतोय. विजय यायचा आहे. जनरेटरची व्यवस्था ज्यांनी करून दिली ते आमचे निलेश म्हात्रे या ठिकाणी उपस्थित असतील तर आपण या, आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. चला त्यांचा आभार आपण व्यक्त करूया. थोडेसे आकडे किती असतात. त्याच्यानंतर भूषण आमचे स्कोरर सोनू बांगर.
सन्मान या ठिकाणी झाला राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतोय आणि वळतोय पारितोषिक वितरण सोहळ्याकडे, कारण की भरपूर सन्मान आहेत, खेळाडू देखील थांबलेत. पारितोषिक वितरण सोहळा असेल आणि या स्पर्धेमध्ये पारितोषिक असतील. आपण पाहिलं तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, त्याच्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज. चला लगेच आपण या ठिकाणी देतोय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. मान्यवरांना विनंती करेल आपण या ठिकाणी पुढे यायचं आहे सर्वांना की उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी ट्रॉफी असेल आणि नरेश शूज, ब्रँडेड शूज असतील. चला आपण ते घ्यायचे लगेच. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा किताब आपण सर्वप्रथम देणार आहोत. त्याच्या अगोदर आपण देणार आहोत मेगा फायनलची मॅन ऑफ द मॅच. मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय ज्यानं आज देखील तो कारनामा केलाय. पुन्हा एकदा पुनरावृत्ती केली, सामना जिंकून दिला आपल्या टीमला. प्रतीक संते मॅन ऑफ द मॅच. मान्यवरांना विनंती असेल, वैशाली ताईंना विनंती असेल आपण पुढे जायचंय. त्याच्यानंतर आमच्या या ठिकाणी जयश्री ताईंना देखील विनंती असेल आपण तिथे जाऊन थांबायचं फक्त, कारण की बक्षीस आपण देतोय. त्याच्यानंतर तुळशीराम जी चौधरी आमचे नगरसेवक त्यांना देखील विनंती असेल आपण देखील तिथे थांबायचंय. मान्यवरांना विनंती आपण थांबायचंय. सर्वांच्या शुभ असते आपण प्रत्येकाला या ठिकाणी प्राईज देणार आहोत. आणि आमच्या नगरसेविका सॉरी आपण पाहतोय सरपंच ताई आमच्या या ठिकाणी शांताताईंना देखील विनंती असेल आपण देखील थांबायचंय. आता आपण देणार आहोत त्या ठिकाणी शूज घेतले का? चला उत्कृष्ट गोलंदाजासाठी शूज असतील. ट्रॉफी द्यायची आपण, ट्रॉफी घ्या. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची ट्रॉफी आपण देणार आहोत, ती घेऊन जायची तिथे लगेच. थोडंसं फास्ट प्रदीप इथे थांबा आपण. आणि या स्पर्धेमध्ये ज्यानं खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं तर ज्यानं खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं, झेल देखील कॅरी केल्या, संघ आहे शेलारपाडा आणि खेळाडू आहे संदेश. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, अभिनंदन. संदेश धाबणे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेतील सरपंच चषकातील आपण बाजू आहे त्याला देतो आपण ब्युटिफुल अशी ट्रॉफी. थँक्यू, अभिनंदन संदेश. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण वळणार आहोत बेस्ट बॉलर, उत्कृष्ट गोलंदाज, त्याच्यासाठी प्राइज असेल ट्रॉफी आणि शूज का? चला घ्यायचे द्यायचे लगेच प्रदीप तिथे समोर द्यायचे. उत्कृष्ट गोलंदाजाची ट्रॉफी देखील द्या आणि हे ब्रँडेड शूज आपण त्यांना देणार आहोत. चला संघ आहे पुन्हा एकदा शेलारपणा आणि खेळाडू आहे नैनेश दाबणे उत्कृष्ट गोलंदाज. अभिनंदन नैनेश, खूप चांगली गोलंदाजी या स्पर्धेमध्ये त्याने केली आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये देतोय आपण त्याला हे उत्कृष्ट गोलंदाजाचं किताब. थँक्यू, थँक्यू सो मच. त्याच्यानंतर उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समॅन साठी ट्रॉफी आणि काय होता कूलर. येस कूलर असेल. बेस्ट बॅट्समॅन साठी या ठिकाणी कूलर दिली जाईल आणि ब्युटिफुल अशी ट्रॉफी असेल. एकूण आपण पाहिलं धावा ठोकल्या स्पर्धेमध्ये 71 आणि टोटल त्यानं 3 विकेट कॅरी केल्या. संघ आहे कोळेगाव आणि खेळाडू आहे खऱ्या अर्थानं कोळेगाव संघाची ओळख बबलू पाटील उत्कृष्ट फलंदाज. चला असं हरकत नाहीये कारण की मोठे खेळाडू आहेत, सिनियर खेळाडू आहेत बबलू पाटील आणि ते ठरले त्या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाज. डीजे
थँक्यू सो मच. अभिनंदन बबलू पाटील, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि त्याच्यानंतर आपण देऊया सेकंड क्रमांक, द्वितीय क्रमांक आपण देणार आहोत. संघ आहे द्वितीय क्रमांकाचा मानकरी स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान शेलारपाडा संघ. द्वितीय क्रमांकाचा मानकरी. ट्रॉफी द्यायची आणि रोख रक्कम. चला ट्रॉफी घ्या, आपण द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी घ्या वरती, तिथे घ्यायची. आणि मेडल देखील असतील ते मेडल देखील आपण द्या. सर्व खेळाडूंना प्रवीण थांबायचं आहे, सर्व खेळाडूंना मेडल असतील. चला द्या, आपण या ठिकाणी ट्रॉफी देणार आहोत. मेडल आमचे कुठेतरी हरवलेत. चला हरकत नाही, आयोजकांचा गोंधळ जरासा उडतोच, कारण की स्पर्धा कव्हर करत असताना या गोष्टी उडतच असतात. द्वितीय क्रमांक आणि रोख रक्कम स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान टीम शेलारपाडा संघ. दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी सरपंच चषकामधील डी किरण म्हात्रे. अभिनंदन शेलारपाडा टीम, खूप चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये राहिली आहे. थोडक्यात या ठिकाणी सामना ह्या ठिकाणी हरलेत ते, परंतु खूप चांगली फाईट दिली आहे. अभिनंदन सर्वच खेळाडूंचं. चला आता देणार होतो आपण मॅन ऑफ द सिरीज. मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट्स सायकल असेल ती वरती घ्यायची आपण सायकल. मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल ठेवण्यात आली आहे. मान्यवरांना विनंती, आपण या सर्वांनी या, सर्वजण आले तरी हरकत नाही, सर्वांना उपस्थित राहायचंय. पुढे या आपण सर्वजण, या सर्व मान्यवर. महिलांना देखील विनंती असेल आपण या पुढे, जागा होईल. उभे राहा, आपण ऍडजस्ट करा, थोडंसं उभे राहा, प्रत्येक जण उभे राहायचं. फक्त कॅमेरामॅनला विनंती असेल सर्व मान्यवरांना कव्हर करायचं आपण. या सर्वांना विनंती असेल पुढे, महिलांना विनंती असेल या पुढे आपण. मॅन ऑफ द सिरीज साठी देणार होतो आपण स्पोर्ट्स सायकल. जो लकी खेळाडू या स्पर्धेमध्ये, ज्यांना आपण पाहिलं तर एकूण धावा टोकल्यात 82, ही ट्रॉफी देखील द्यायची. ट्रॉफी आपण देणार आहोत मालिका वीरसाठी. आणि सायकल खेळाडू आहे आपण पाहिलं गेलं ज्यानं 82 धावा टोकल्यात, त्याच्यानंतर त्यानं 5 विकेट कॅरी केल्या. संघ आहे कोळेगाव आणि खेळाडू आहे प्रतीक संते, मॅन ऑफ द सिरीज. अनुभव देखील आपल्याकडे, परंतु आज ही स्पर्धा आपण खेळली. काल देखील खूप चांगला परफॉर्मन्स तुमचा राहिला आहे. एका धावेने सामना जिंकला. आज देखील तोच कारनामा तुम्ही केलाय. सर्वप्रथम या ठिकाणी मॅच बद्दल काय बोलशील, जेव्हा मात्र गरज होती 2 चेंडूमध्ये एका धावेची, तुझ्या मनामध्ये एक्झॅक्ट काय चालू होता? माझ्या मनामध्ये तर काहीच नाही, फक्त एवढा विश्वास होता की मला मॅच जिंकवून द्यायची आहे. आणि मॅच माझ्यामुळे नाही तर माझ्या टीममुळे जिंकले. क्रिकेट हा 12 जणांचा खेळ आहे, ते आहेत म्हणून आज आम्ही मॅच जिंकलोय. आणि तुला मॅन ऑफ द सिरीज देखील या ठिकाणी मिळाली या स्पर्धेमध्ये, कारण की स्ट्रगल सुरू होतं सध्या तरी तुमच्या संघाचं देखील. काल देखील आपण तुमच्या कॅप्टनचं वक्तव्य घेतलं. आज तुला सिरीज मिळते, श्रेय कोणाला देशील आणि खऱ्या तर कसं फील होत आहे? श्रेय मी माझ्या संघालाच देईल. आज ते मेहनत करतात दिवस रात्र, त्याच्यामुळे आज आम्ही ट्रॉफी जिंकू शकलो. धन्यवाद प्रतीक यांचं या ठिकाणी आपण अभिनंदन करूया. त्यांना देतो आपण मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट्स सायकल, कारण की खऱ्या तर सायकल देखील बाईकपेक्षा कमी नाही क्रिकेटमध्ये. हे स्वप्न असतं प्रत्येक खेळाडूचं. आज सायकल मिळाली आहे, उद्या तुम्हाला भावी आयुष्यामध्ये बाईक देखील मिळावी देखील आमची अपेक्षा असेल. आणि त्याच्यानंतर आता देऊया आपण चॅम्पियन इज द चॅम्पियन, कोळेगाव टीम चॅम्पियन स्पर्धेतील विजेता संघ आपण पाहतोय कोळेगाव टीम. यायचं आपण सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. रोख रक्कम 50,000 रुपये आणि हा सरपंच चषक आपण देऊन सर्व खेळाडूंना सन्मानित करतोय. डीजे
महेंद्रदादा पाटील, राजूदादा म्हात्रे देखील या ठिकाणी उपस्थित होते. त्यांचं देखील आपण कोळेगावचे त्यांचं देखील आपण स्वागत करतोय स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर आमचे किरणदादा देखील उपस्थित आहेत, किरणदादा भोईर. त्याचबरोबर तानाजी काका देखील उपस्थित आहेत. त्याच्यानंतर आमचे मयूर भोईर देखील उपस्थित आहेत. मयूरदादा भोईर त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत असेल आमच्या स्पर्धेमध्ये. काय विशेष आभार व्यक्त करतो, अमूल्य वेळ दिला या स्पर्धेसाठी. जयश्रीताई मारपे यांना देखील विनंती करतो आपण देखील जा. सर्व महिला आमच्या असतील या, आमच्या गावातल्या महिला नक्कीच लाजतात नेहमीच, कधीच पुढे नसतात कुठेच. चला नक्कीच सर्व या ठिकाणी मान्यवर महिला वर्ग थोडंसं मागे घ्यायचं आपण. यायचं आहे, सर्वांनी यायचंय, सर्व असे जॉईंट व्हा, तिथे सर्व जॉईंट यायचंय. खेळाडूंना देखील विनंती असेल तर खाली बसले तरी हरकत नाही, तुम्हाला कॅमेरामॅन कव्हर करेल. महिलांना विनंती असेल आपण देखील या समोर या. आपण सरपंच चषक या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय टीम कोळेगाव संघाला. अभिनंदन सर्वांचंच, कॉंग्रॅच्युलेशन टीम कोळेगाव संघ. मान्यवरांचा खास करून विशेष आभार. वैशालीताई थेटे यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर जयश्रीताई मारपे देखील असतील, त्यांचा विशेष आभार. त्याचबरोबर आमचे ज्ञानी दळवी देखील असतील, त्यांचा विशेष आभार. गणेश दादा देखील असतील, त्यांचा संपूर्ण मित्र परिवाराचा आम्ही आभार व्यक्त करतोय. विनोददादा ठाकरे, तुळशीरामजी चौधरी साहेब जे नगरसेवक, त्यांचा देखील विशेष आभार. साहिलजी चौधरी साहेबांचा आभार आम्ही व्यक्त करतोय. किरण म्हात्रे आमचे असतील, त्याचबरोबर महेंद्र पाटील असतील, राजूदादा म्हात्रे, शिंदेदाजी पाटील, त्याच्यानंतर आमचे प्रदीप, सर्व आयोजन कमिटीच्या ठिकाणी मी विशेष आभार व्यक्त करतोय. आमचे मयूरदादा देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. तानाजी मामा देखील असतील, त्यांचं देखील आभार असेल. सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतोय मी. खास करून आपण पाहिलं सरपंच चषक, गावदेवी क्रिकेट संघ पालीगाव, संपूर्ण क्रिकेट संघाचं ग्रामस्थ मंडळ यांचा आभार व्यक्त करतोय. जगन्नाथ ठाकरे, त्याचबरोबर आमचे नरेश ठाकरे, ॲडव्होकेट नरेश ठाकरे, प्रदीप ठाकरे असतील, केतन ठाकरे, चेतन ठाकरे, सर्व या ठिकाणी महेश ठाकरे देखील असतील. सर्वांचा आपण आभार व्यक्त करूया. आमचे मित्र परिवार पालीगावातील त्यांचा देखील आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर आमचे भूषण देखील असतील, भूषण ठाकरे, त्यांचा आभार व्यक्त करतोय. सर्वांचाच आभार. प्रतीक देखील असतील आणि सर्व मान्यवरांचा आभार व्यक्त करतोय. आणि स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली असं जाहीर करतो, आपल्यापासून रजा घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, शुभरात्री, धन्यवाद.